नवरात्र हा केवळ देवीभक्तीचा काळ नाही, तर शरीरशुद्धी व मनशुद्धीचा कालावधी आहे. विशेषतः महिलांनी या काळात उपवास करताना योग्य काळजी घेतली, तर उपवास आरोग्यदायी व आनंददायी होतो. आज आपण पाहणार आहोत, नवरात्रात उपवास करताना महिलांनी कोणती कोणती काळजी घ्यावी. उपवासाचा उद्देश समजून घेऊ. उपवास म्हणजे उप प्लस वास म्हणजे देवाजवळ राहणे. फक्त अन्न त्यागच नाही, तर मन, शरीर, विचार यांना शुद्ध करणे. म्हणून उपवास करताना संतुलन राखणे महत्त्वाचे. अति उपवास किंवा चुकीचे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर ताण येतो. आहाराची योग्य आखणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी फळाहार व दुधाहार, त्याच्यामध्ये उपवासाच्या दिवशी फळ, दूध, ताक, दही यांचा समावेश करा. हंगामानुसार सफरचंद, डाळिंब, पेरू, केळी, द्राक्ष, पपई निवडा. उपवासाचे पदार्थ योग्य पद्धतीने बनवा. साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, बटाटे, गोड बटाटे, शिंगाड्याचे पीठ, समाईचे तांदूळ. तेल कमी वापरा. साजूक तुपात फोडणी द्या. पण अति तळलेले पदार्थ टाळा. पाणी व द्रव पदार्थ. उपवासात डिहायड्रेशन टाळण्यासाठी वारंवार पाणी, लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक घ्या. पाणी पिण्याचे वेळापत्रक ठेवा. शरीराला विश्रांती व पोषण देणे गरजेचे असते. उपवासामुळे कधीकधी थकवा, चक्कर येऊ शकते. पुरेशी झोप घ्या. जास्त वेळ उपाशी राहू नका. सकाळी हलका फळाहार, दुपारी उपवासाचे पदार्थ, संध्याकाळी फळ, दूध, सूप अशा 3 टप्प्यात खा. उपवास करताना लोह, कॅल्शियम, प्रथिने यांचा पुरवठा आवश्यक असतो. त्यामुळे शक्य असल्यास अक्रोड, खजूर, बदाम खा. उपवास करताना ह्या लोकांनी विशेष काळजी घ्यायची. गर्भवती, स्तनपान करणाऱ्या किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास करावा. लोह अल्पता, थायरॉईड, मधुमेह इत्यादी समस्या असल्यास उपवास बदलून करा. औषधे घेत असाल तर वेळेवर घ्या. त्याला अनुरूप आहार ठेवा. जास्त काळ उपाशी राहण्याने रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे हलके स्नॅक्स खा. उपवास म्हणजे संयम, शांती, साधना, ध्यान, जप, स्तोत्र, देवीची कथा ऐकणे या गोष्टींमुळे मन प्रसन्न राहते. मोबाईल, टीव्हीवर वेळ घालवण्याऐवजी वाचन, प्रार्थना करा. उपवास संपल्यावर लगेच भारी जेवण करू नये. हलकं, पोटभरीचं जेवण, भाजी, फळं, सूप याने सुरुवात करा. पचनसंस्था अचानक ताणली जात नाही. नवरात्र हा आरोग्य आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. महिलांनी या काळात शरीराची, मनाची आणि भक्तीची काळजी घेतली, तर देवीची कृपा आणि आरोग्य दोन्ही मिळते. उपवास करा, पण योग्य प्रकारे. त्यामुळे देवी आपल्यावर नेहमीच प्रसन्न राहील. 9 दिवसात
देवीची उपासना करून आपण आपले जीवन शुद्ध, सामर्थ्यवान व शांत बनवतो. दुर्गा मातेची कृपा तुमच्यावर राहो. मित्रांनो, या माहितीमधून आपल्याला आणि नवरात्र उत्सवाचं महत्त्व समजेल. अशा विविध विषयावरील माहिती व विविध कथा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.